मी ती साईडला क्लिप लावून देईन, तुम्ही नक्की बघा. तर चला, जसं जसं आपण वरती जाऊ तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि अजून एक गोष्ट, जो आपल्या मागे डॉगी कुत्रा कालू आला होता तो आपल्या अजूनही मागच आहे बघा. तुम्हाला मी दाखवतोय, हा बघा. नक्कीच मी तर म्हणेन सर्वात प्रामाणिक कुठला जनावर असेल तर तो गावठी भाषेमध्ये कुत्रा किंवा असं बोलतात त्याला. बघा अजून आमच्या मागेच आहे. आम्ही रिटर्न जाण्यासाठी हे केलं होतं, परंतु तरीसुद्धा गेला नाही तो, तरी आमच्या मागेच आहे. थाकडूवारी व ह्या गावातल्या क्रिकेट लवरांचा ग्राउंड जो मी बोललो होतो तो इथं बघा, इथेच आहे बघा. हा बघा, तुम्हाला हा दिसतोय का कोट? हा 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 बघा हा. तर पीचमध्ये आहे, पण ती जवळपास 2 किलोमीटर अंतर आहे. तर आपल्याला लेणी येथून 1.5 तासाचा ट्रेक करून आता आपण पोचले राजमाची गडाच्या अगदी पायथ्याशी. बघा तुम्हाला मी दाखवतो आणि समोरचा दृश्य हा आहे, समोरचा दृश्य. आणि हे बघ, या ठिकाणी कोंढाणे लेणी आहे, परंतु बराच फेरा करून इकडनं पूर्ण 1.5 ते पावणे 2 तास ट्रेक करून आता आपण ह्या रस्त्याने वरती आलो आहे. कठीण ट्रेक आहे आणि खूप उंच आहे, आणि पावसाळा असल्यामुळे जास्ती थकावट होत नाही. परंतु आता जवळपास 1 तास झाला ट्रेक चालू आहे. पाणी कुठे भेटलं नाही, पाण्याचं माहीत आहे चालू आहे. तरी बघा समोर दिसतोय का तुम्हाला, तटबंदी दिसते बघा समोर. याच्या आपण पायथ्याशी आत्ता पोचलो आहे आणि बघा तटबंदी दिसते तुम्हाला, ही बघा. तर इथेशी एक दुकान आहे छोटंसं बघा. आपण आता इकडनं 1.5 तास ट्रेक करून आलो. आता आपल्याला अजून जवळपास अर्धा ते पाऊण तास ट्रेक करावा लागेल, तेव्हा आपण गडावरती पोचू. अजून 1 तासाचा ट्रेक बाकी आहे मित्रांनो. आणि बघा इथे अशी बुरुज आहे, नक्कीच वरती गेल्यानंतर आपण पूर्ण गावात पोचले बघा. इथेशी गाव आहे, काय राजमाची किल्ला समोर दिसतो आणि आपण आलो ह्या इकडनं. तर इकडनं खूप कोंढाणे लेणी साईडनं आलो. खूप चढायला लागतं, जवळपास 2 तास ट्रेक करून आलो. आणि जर तुम्ही लोणावळ्या मार्गे आले तर डायरेक्ट बघा गडाच्या पायथ्याशी याल तुम्ही. तर चला गडाघरी जाऊया. इथे बघा जेवण मिळेल मित्रांनो. बघा गावातून सरळ पुढं आल्यानंतर इथून पायऱ्या चालू. इथे माहिती दिली गेली आहे, परंतु कलर तिचा निघाला आहे बघा. हे किल्ले राजमाची, छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवराय मित्रांनो, आत्ता आपला ट्रेक चालू होतोय राजमाची या किल्ल्यावरती. तर राजमाची किल्ल्याचा मी थोडक्यात इतिहास सांगतोय. राजमाची किल्ला हा एक महत्त्वाचा लष्करी तळ होता. या किल्ल्याला कोकण दरवाजा असं म्हणून ओळखलं जाई. तर शिवरायांच्या काळात आदिलशाहीकडून हा किल्ला जिंकून घेतला. बोर घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जकात टॅक्स म्हणजेच त्यावेळेस जकात म्हणत होते आणि आत्ताच्या वेळेस जो आपण टॅक्स म्हणतोय तो घेण्यासाठी, गोळा करण्यासाठी या उपयोगी स्वराज्यामधले किल्ला होता. म्हणजेच
बघा मित्रांनो, ह्या दरवाजाला कोकण दरवाजा असं म्हणत होते आणि ह्या किल्ल्याचं महत्त्व होतं म्हणजे जकात म्हणजे टॅक्स घेण्यासाठी आणि लष्करी तळ होता या किल्ल्याचा. तर चला जसं जसं आपण वरती जाऊया, ही होती थोडक्यात माहिती. जसं जसं जाताना आपल्याला असं एक लेणी लागते, ऐतिहासिक जागा आहे. चला बघूया. बघा रूम्स आहेत, खोल्या, ज्याला कातळ कोरीव खोल्या म्हणतात. आणि आतमध्ये पाणी दिसतंय, हे बघा. तर चौकड बघा किती सुंदर आहे मित्रांनो. बघा आतमध्ये पायऱ्या आहेत उतरण्यासाठी, परंतु बराच मोठा कुंड आहे. सध्या तर त्याच्यामध्ये हे बघा पाणी साचलंय आणि असेच 3 आहेत. हे बघा, हा दुसरा, तर हा पूर्ण भरला आहे वरपर्यंत. बघा इथे गणेशाची शिला आहे, बघा ही बघा. आणि हा एकदम स्वच्छ पाणी आहे बघा. आणि हा तिसरा, याच्यामध्ये पण 2 चेंबर आहेत आणि याच्यामध्ये देखील पाणी आहे. तर चला, असे आहेत जाताना आपल्याला लागतात पाण्याचे हौद. आणि आता आपण ट्रेक करूया. बघा मित्रांनो, तुम्ही जर राजमाची गडावर येत असाल तर इथे 2 किल्ले आहेत. एक आहे श्रीवर्धन किल्ला आणि एक आहे राजमाची किल्ला. तर बघा माझ्या मागे तुम्ही बघताय तो आहे श्रीवर्धन किल्ला. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज यांनी दोन्ही किल्ले एकाच वेळेत ताब्यात घेतले. तर श्रीवर्धन किल्ल्याचा थोडक्यात तुम्हाला इतिहास सांगतो. तर श्रीवर्धन किल्ला, ज्याला राजमाची किल्ल्याचा एक भाग असं म्हणतात, म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. सुरुवातीच्या सातवाहन किंवा शिलाहार राजवटीत तो बांधला गेला. 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांकडून ताब्यात घेतलेला हा श्रीवर्धन किल्ला आणि हा राजमाची किल्ला. तर असा आहे या दोन्ही किल्ल्यांचा इतिहास. तर नक्कीच मित्रांनो वेळ काढून या, जेणेकरून तुम्हाला दोन्हीही गड फिरायला भेटतील. बघा हा दिसतोय तो तुम्हाला राजमाची किल्ला बघा, आणि हा दिसतोय तो तुम्हाला श्रीवर्धनगड. तर मित्रांनो वेळ काढून या, जेणेकरून तुम्ही कधी आलात तर गाडी घेऊन तुम्ही या गावामध्ये जो तुम्हाला दाखवला. तर सकाळी तुम्ही लवकर आले तर तुम्हाला दोन्ही गड करता येतील. आता आमच्याकडे जवळपास आता 3 वाजलेत, आमच्याकडे वेळ कमी आहे. आम्ही राजमाची किल्ला करू आणि परतीचा प्रवास करू आणि लगेच जेव्हा केव्हा वेळ मिळेल ते नक्कीच श्रीवर्धन ह्या गडाला भेट देऊ. परंतु दोन्ही किल्ले एकाच वेळी महाराजांनी जिंकून घेतले होते. तर दोन्ही किल्ले एकच आहेत, फक्त नाव ह्या गडाचं आहे श्रीवर्धन आणि ह्या गडाचं आहे राजमाची. तर चला राजमाची गडा. दोन्ही गडांच्या पायथ्याला काळ भैरवनाथ मंदिर आहे. बघा इथेशी तोफ आहे आणि इथे बघा दिलंय काळ भैरवनाथ मंदिर. बघा ही तोफ आणि 2 आहेत, एक तुटले आणि एक शाबूत आहे. आणि इथे देखील पडझड झालेल्या अवस्थेत मंदिर आहे छोटंसं, ते पण बघूया पहिलं. बघा भैरवनाथ मंदिराचा बघा तोफेसाठी चाक. बघा काळ भैरवनाथ मंदिरामध्ये प्रवेश करतोय. छत्रपती शिवाजी महाराज की
जय शिवराय. बघा, आपण प्रत्येक ब्लॉगमध्ये हे सांगत आणि दाखवत असतो की आपण पूर्ण गडाची माहिती, पूर्ण जागा दाखवत असतो, जेणेकरून आपल्याला सर्व बघायला भेटेल. तर हा ब्लॉग इथंच एंड करतोय आणि भेटूया आता राजमाची गडाच्या दुसऱ्या भागामध्ये. तर सर्वांना जय शिवराय, जय शंभूराजे, जय आदिवासी.